दादा तू पंकज चाललीस हा पंढरीला पंढरीला तू पंकज चाललीस बोच्या नाही तू पंकज चाललीस आई विचारू पंढरीला तर मला दिंडुरी पाहत येऊ तू पंढरीला चाललीस अहो त्या पोटावून आया बाया आया बाया मग त्या पोटाला जाणू पोटाव तो न्याय शिकवते का दवाला काय रंग्याला इस्लाम लोकांना फिरून जायला जायचं वारी वारी
चालली जा अशा साधारण थोडा पाऊस आपण वेगळ्या घरी फिरून चार लांबून लोक लावत झालं तर थोडा थोडा पैसे थोडा थोडा पैसे जाती एवढे लोक तुम्हाला एवढे लोक आईले आता मी दोन दिवशी बांधले बापोडाला काही काम नाही पंढरीला चाललो एवढे आषाढी कार्तिकी एकादशीला संत जातात पंढरपूरला. तुम्ही एवढा लोक पंढरपूरला चाललो एवढा लोक तुम्हाला गव्हाच्या त्रास होतो नाही पुन्हा त्यासाठी काय बोलतो पंढरपूरला चाललो एवढे लोक माहिती सांग पुन्हा गोवा जावाच्या तुमचा अरे एवढा पण जातो आम्ही तीच माहिती सांगू ती लोक सोडी चाला आता काय लोक शिकू लोक सांगू सोडी पुन्हा गोवासाठी गोवाच्या अरे हजारो लोक जातो आम्ही आणि जाताना कुठे जातो आळंदीला जातो सासवड मार्गी पुन्हा मार्गी आणि पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्यानंतर उपास सोडल्याशिवाय आम्ही परत येत नाही. तशा नाही सांगत तुम्ही उपास सोडी या नाही तर बुक या काय वाईट लागलं तुला तुला काय वाईट लागलं अरे एवढे लोक आम्ही जातो मग पंचच बरोबर हा तुम्ही सांगतो ना नाही दिसतो आहे अंगार आहे काय काय आहे मानी बायको अरे आहे मानी बायको आहे मानी आईले अशी निसती अशी काठोडा बांध आहे रंग आहे बाबा मी तुला असं विचारतो ही बाई कोण आहे असा नाही मी बाळा नाही का नाही मी एका माणूस आहे नाही मी तुला कशाबद्दल विचारतो ही बाई कोण आहे असा नाही मग काय तुम्ही सांगून असं नाही मी तुला का बरं बोलतो ही बाई कोण मला आता समजना मी बाळा नाही का मला मी एका माणूस आहे का मला आता समजना काय समजला गडली डोका विसरेल नाही तुला मी विचारतो ही बाई कोण मला आता समजना काय समजला काय समजला आई आपली नाही आणि मग अशा गडी मै कधी पाहिलं नाही ना तेव्हा तू विचारस त्याच्यामुळे तुला विचारतो ही बाई कोण मग आई बाई बुवा कोण सांगाशा कोण आहे कोण अशा हा. आई नाही आणि बुवा अशा गडी बी नाही 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 ना असा संसारच नाही ना अशा दर्यास मग पठच कुठेच नाही नाही गडी बुवा एवढा दर्यास मग हा. हा. गडी तेव्हा तू बारीक त्याच्यामुळे मी विचारतो ती बाईचा अवतार आणि तुझा अवतार बरोबर काय गडी बुवा एवढा दर्यास मग हा. हा. आणि हाय बाई गो याला बिसारी आता पाहत कशी काय राहिली त्याच्यामुळे तुला मी विचारलं ही बाई कोण बायको म्हणजे तुम्ही नवरा बायको तुम्ही तुम्ही नवरा बायको आणि तुम्ही मग काय कोणाला सांग असं नाही तुमचा म्हणजे संसार असाच मग तुम्ही म्हणजे नवरा नवरा बायको तुम्ही तुम्ही
पण तुला काय बोवा वाईटला एवढा गट तरी असं नाही. मी काय बरं विचारतो त्या बाई अवतार आणि तुझ्या अवतारामध्ये फरक आहे. फरक म्हणजे फरक म्हणजे असा आहे अवतारला असा आहे तू आंघोळ करत होते आंघोळ हा? आंघोळ आंघोळ बिंघोळ नाही मग माहिती मग माझी अंग देऊ बया अंग देऊ ना अंग धुतो मग अंग देऊ ना म्हणजे आंघोळ केव्हा करतो हा अंग केव्हा धुतो मग अंग देऊ दवाशी हा. कोणाला पोळाला हा पोळाला हा आणि पोळा सरला मग दुसरी कोणाला 12 महिना हा 1 वर्ष एवढा लांबट तुला काय वाटतं आई पोळाला टाळा बसणार तर बरा ना तर दुसरीच पोळाला दादा नवरा बायको संसार संसार पोरं सोरं रे 10-12 पोरं 10-12 10-12 हा मी काय विचारू नाही हा तुम्हाला पोरं किती 10-12 10-12 म्हणजे नक्की किती मोजला नाही संसार आहे का हा. मोजला नाही म्हणजे याचा अर्थ दादा माझी गरज नाही गरज नाही काय कामच येत नाही रे गरज. 2 बाया हा. असे लटकन ना बो, बो, बो. देर कमी करते समजा. मग दे. तू गरज नाही माझी गरज नाही बरोबर मग 10-12 पोरं 10-12 पोऱ्या 10-12 पोरं काय करतात बठाना बठा नोकरीला बठाना बठा काही डोकं आहे का? बजा 10-12 पोरं हा बठा नोकरीला बठाना बठा नोकरीला तुला माहित आहे हा. आता हा. हे तरुण पोरं शिकून राहिले मग नोकरी मिळत नाही अजिबात नाही नोकरी नाही अजिबात नाही एक मुलगा लावला बनपुडा थांब्याला हा थांबाला एवढा पैसा 16 लाख ना 16 लाख रुपये 16 लाख एक पोरी एक पोऱ्या 1 लाख का मागता येते म्हणजे आपण 17वर चालणार तो. इथं मास्तर आहे हे मास्तर लोकांना माहिती आहे. मग 16 लाख 16 लाख हा आणि 10-12 पोरं नोकरीला तुला पैसा केवढा पैशाचं काय काम येतं? पैशाचं काम नाही मग काय हा? काय वशिला दांडगा वशिला हा वशिला दांडगा बरोबर मग मग वशिलाही काम होत देतो मग मग वशिला दांडगाने बठाना बटा पोऱ्या नोकरीला पोरं नोकरी काय करतात हा? नोकरी नोकरी हा वडील पोऱ्या सुरुवातला पण ते पण सांगशील नको हा मग तो थोडं फुकतो हा? हा. काय करतो वडील पोऱ्या सुरुवातला दारू बनव घर बनवतो हा, बाकीना पोऱ्या या नित्य निवटावर बसताना येळणी झुरकत व घर उठली येतात पोऱ्या पास मग आपण तिकडे गेलो ना पिंपळनेर मध्ये मग कोऱ्या पास पोऱ्या पास कोऱ्या पास आऊत आपलं बास तरी लोक सांगतात बुवा, लोक सुधारणार हा, लोक जग सुधारली बो आता मग पोऱ्या 12 कोऱ्या बारा आणि त्या राहता न्यारा न्यारा आणि आईस बासाला अजिबात नाही थारा संसार संसार बाबा हा. शेती करत होती मग शेती करू ना ना मग शेती कशी करायची आई दिवसला पठाण बठा आता पाणी पडणार कोणा कांदा म्हणजे आता नागराना आई आपल्याकडे नाही ना तर म्हणजे लोटर मारायला सुरुवात होईल का? हा सटणारी म्हणजे कसं? हा, चल. काही काम नाही काही काम नाही गहू सुद्धा म्हणजे अशा करड दिशी चला मग आई दिवसला पठाण पठाण आगरी ठेव देऊ बांधून टाकायचं आई दिवसला पठाण पठाण आगरी ठेव देऊ पावसाळा आला त्या तशाच पडी राहता
असा शेतकरी, भरमसाठ होतात, असा शेतकरी. भरमसाठ होतात. परंतु कोणी कोणी काही मार्गाला लागतात, कोणी काही करायला लागतात, त्या रोज पैनागरी राहणार. हा आज या हनुमान जयंतीला थोडा फिरलो आपण, बराच फिरलो. मग जिकडं तिकडं लोक धुम 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 देव देवच देव. आता 3 दिवस चौथा का काय दिवस काय? चौथा. मग जिकडं असे तिकडं कार्यक्रम ना. वाईट खेळ आहे. लोका सला कळला आणि देवलाही कळला. तेव्हा आहे आपला बाजरा किती वाटेल. कमी मला दगड होती मी सांगतो का आपला बाजरा कड्याला खाली हा. नाही ना. अंगवर नाही कड्याला आपल्याकडे नाही ते. नाही अशा मीठ टोकम करत नाही. हा, हा. पठाळा लागते तिला. मग तुला मी काय सांगतो, काय तुला माहिती आहे काय एकदा माणूस माळकरी झाला. हा पहाटे आणून ना एकदा माणूस माळ करी होईल. पहाटे आणून आता हे माळकरी 4 दिवस पासून मुंद आहे. मग का बरं? हा ना. पहाटे आणून हा. मग पहाटे आरती एकदा माळकरी व्हायला पाहिजे. एकदा माणूस माळ करी होईल. एकदा माणूस माळकरी झाला. हम्म. पहाटे आणून पहाटे आरती. बाबा माणूस काय सांगतो, काय सांगतो? माळ करायला काय दिसतो म्हणे माझ्या अंगी 33 कोटी देव. हा माझ्या अंगी 33 कोटी देव, माझ्या अंगी 33 कोटी देव. देव हा देव हा माझ्या अंगी 33 कोटी देव न त्या बी अशा देव करता. अर्थ अर्धीची बाटली टाकली. हा, हा? हा, अर्धीची बाटली टाकली बरोबर. रोडला. माणसं झाला तर नाही पण ट्रॅक्टर वाला आपली वाट देत नाही तो आपल्याला दिल्या सांग गाडी उभी कर रे ना वारा काढ. अर्धीच्या बाटलीत टाकली. वा वा. वाट जरी देव माझ्या अंगात रावण्या करतात रावण्या. मग आणि सफरीच्या बाटलीत टाकली पिकली. मग आणि एखाद खोदरामध्ये पडणाव पिडणाव तर पुल्ल पुल देव ह्या शकाटवर बशीन मानी बाधरणी वाट हेरता. यांनी डासा मग नीळ माझ्या पडत्याक नाही. या देवाचा कामाचा नाही. आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो एक देव करून घ्यावा. पहाटे आंघोळ. आरती पहाटे आरती. ना मग तेव्हा चांगली माळ तरी झाली सरांना. माळकरी झाला विचार. आता मग का आले येऊ मग आता आणलं माळकरी फुलंही म्हणजे असं मला सांग निघा की रे बाबा मग तर करून जा. मग त्याला मग कमी विचारता फिरू गोविंद बाबाला विचारता माणूस तो बी दोबडा असतो. कोण लावला तर तो सांग अरे बाळा बाबा दोबडता आणला माळकरी झाला काही इशारानं काम नाही. कारण हा? कारण आता तू महाराज माणूस महाराज मग अभ्यासा खोलीला नाही राहतो. एकच घरात. मग आपली एकच धर्म राहतो. मग तू आता रोज अंघोळ पहाटे रोज येऊ नये रोज तू हरी का रोज आरती सांभाळ करता आता 3 दिवस राहिला ना काय केलंच नाही मग घरात जाय बाबावर चांगली काही आरती हो चांगली काही आरती बुवा चालली होती. मग तो सांग मग दोषी टाइम मग दोन एका आरत्या होता. मैं रोज येतो आरती आरती वरी आरती आरती ना हा.
रोज येऊ मी रोज मग तू कवच उठस की तोबडा मोठा मोठा तर बांधी येस अवघड खेळ. ती बांधीनं सारा घाली देस आणि घराईनं पाणी ठेवस आंघोळ करलेस न वहिनीला सांग शेवण ती उठ आता तू अंग होतो तुझा बोल डांगली ती गुडगा कोण सुजू ना घुसलाय पडून देऊ हो चालू गेलं रावड्या करी करीन माप इथं बस तो त्याची दोबडा ना माहिती आहे पहिले भावा आरती सुरुवात पहिले आरती सुरुवात होईल काही गेल चला या झाल ना एक दिवसला पाणी ना मग हा एक दिवसला पाणी म्हणा हा त्या आज येऊन गेला दुसरा उन्हा पण नवा पोरगा जायला वडील पोचा हा तो आता पंचायत मेंबर ना ते लगेच गाव मैगडील पाईपलाईन ठरले आणि हो एवढा खोल. हो एवढा खोल तो बुलडोजर कोणी हो खोल आणि तो पाणी कपडा लागा निजला लागा तो वारा काय झाली सारस आता ये ना वडील पोरी आली आता 3 वाज दो बडबीन 2 बैल ती दोबडाकडे वाट त्याला वाटणं घर नाही त्याला वाट नाही दोबडा घर नाही ते बैल जर असणं घर मध्ये येऊ ना आणि ती दोबडा ती पैलची मोर ती आज त्याला काही दोटी मग मांदू कमी केली ती दोबडाने म्हणजे मांदू कमी हे समाज घेऊ करवाचा होत्या का हो त्या बैल मांगाल तर ती खड्यानं वाटा निघणार आणि लगेच ती सारी महिने पडणार ना तर ती रुंड मुंड होई गया आम्ही तर जायला ती डोकी बी समजत नाही काही समजत सपाट होई गया एवढी सारी वहिनी लगेच निम्मी धंदा धावदा बोवा दोबर हाव सांग ये मोर हाय खड्यानं वाटा बोवा कधी किती हाय हाय बुवा बोलती बुलडोजर वाला माल सांग बाळू बाबा एक शिरायला बोलत नाही ना दाका सांगाल नाही दोबड सचली तू आता तर फुल जाय नाही उसलाला जमत नाही आणि आता ना बोलली बा तुला खोटा नाही सांगत ती दोबड्या शिलगायला ना हा एवढा पाठ जरी रतर पाणी वडील पोट त्याच चांगलं दाखवाय एकदम माणूस दाखवाय ती कोणती सुख करता तू नुरवीन पूर्वीन पिरवीन पुरमान भूमकाईंची कृपा दयाची दयाची हा मला वाटणं भूमकाईंची तो पाठ बोलावायचं कृपा दयाची आयाती दादा मग आता जायची का आमच्या अंगाला गणपतीने आपल्या लग्न सामा दुसऱ्या सुरुवात होती त्या कशा सांगू हा 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 सुकाडता तू काढता काही गालया इंसावा पतवा इंसावा दया देवा देवा दया दादी वादी सुंदरी तू खाता रामन जिजात सुरी सांभाळ कर ना सांभाळ कर द्या मला पोसाड
घरपोच सांगितली जा आमने अंगा लोटांगण घाला आणि आरती दुसरी कोणती सांगू हा. गालीना लाटाना पाडीना टाका मुकादम तिच्या छुरी काय काय करेल ती ज्ञानेश्वरी असं. देव साला सुद्धा देव को देव करायला पाहिजे का हा? का हे साला सुद्धा देव को देव का करायला बरं पाहिजे. हे शिकाय बासरी ठेव का का बरं हा? एकच कोरोना घुशी येऊ दे साला. हे साला कळत नाही मग हा? या शेंदूर माजरेकर हा काय ते रायना पाडा रायना पाडा असा मंदिर मोठा मंदिर एवढा तो हा एवढा मोठा देव एवढा मोठा देव तो मारुती एवढा मोठा घंटा एवढा मोठा मन घंटा होता मग हा तसं वाजवत ती कंगन वाग वाघ? हा याला म्हणू छंदोड माजरीकडे तर ऐकू ये होता तो. 2-4 किलोमीटर 2-4 किलोमीटर वर मुलं मोठा हा हा चोरशी एक रोज ठरवा तो घंटा जो पाड दिला चोरशी 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 हा घंटा पाड दिला हा तेव्हा मारुती काय येत होता बो आम्ही सांगू तुला एवढा धोका नाही असं हा. नाही म्हणजे अजिबात चालत नाही चालत नाही माळकरीला अजिबात चालत माळकरी लोकांना चालत नाही नाही अजिबात चालत नाही चालत नाही अरे मऊ ना फुल नाही चालत मऊ ना फुल बी नाही नाही. माळकरी सांगा माळकरी झाला भाऊ अहो सांगा अजिबात चालत नाही बुवा मग वरून नाव नेल तर कीर्तनकार सुद्धा दाबी कीर्तनकार सुद्धा दाबी माळकरी तर पिना तरी पण कीर्तनकार सुद्धा पिना. मग नाही त्यानं काय तर पीच राहिला नाही माळ टाकावं लागत ना हा काय नाही ना बोलवता देता नाही ना नाही महाराज लोक सांग काय सांगतात काय माझा मरण मरून गेला माझा मरण मरून आणि पूर्ण उन्हात दाबी आणला दाबी काय सांगितलं तुला काय? गांजा प्यायचं नाही अंमल म्हणून कोणता नाही म्हणजे अंबल बोली कोणता कोणताच नाही नाही हा? नाही मला बेत दाढी पेताव का काय हा. जर माणूसनी दाढी पिली तिथं बिगर गाडीनं सुद्धा घरनी गे माणूस अंमल म्हणून कोणताच नाही काय? वाईट व्यसन खायचं नाही वाईट वैशट कटलाच नाही नाही माना बेत सुकट खाताव का काय हा. त्याला गोर रंगत नाही अरे वशिष्ठच ते वाईट तरी. खायचं नाही चालेल. टाकायची माळ सद्गुरुनाथ महाराज बाई पाय पडायला सुरुवात झाली माळ टाकल्याबरोबर बाई पाय पडायला सुरुवात झाली बाई लगेच पाय पडावला आतापर्यंत पाय पडली होती का रोज उठी मुसळ करीत वडवती आता तुमचा संसार सुखी झाला म्हणजे आता चांगला वय जाईल चांगला झाला म्हणजे तो आमना चांगला करते चांगला रस्त्यावर गेला तू आमना चांगला करते रस्त्यावर काय सांगू काय सांगतो जे मानी पाय पडी